नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता रागिनी तिघींना सुद्धा हजार रुपये देते. पौर्णिमा, मानसी आणि भूमी तिघींना ₹1000 देऊन झाल्यानंतर पौर्णिमा म्हणत असते की हे काय आई, अजून परीक्षा सुद्धा झालेली नाही आहे, तर तुम्ही लगेच आम्हाला बक्षीस दिलत का? तेव्हा रागिनी म्हणते की पौर्णिमा, याला बक्षीस नाही म्हणत, याला साहित्य म्हणतात. तेव्हा भूमी म्हणत असते की साहित्य म्हणजे? तेव्हा रागिनी म्हणत असते की हे बघा, आज तुमच्या परीक्षेला सुरुवात होतीये. मी तुम्हाला तिघींना हजार रुपये दिलेत. तुम्हाला आता एक काम करायचं आहे. ₹1000 तुमच्या तिघींच्या 3 खोल्या आहेत, त्या तुम्हाला आपापली खोली ₹1000 भरायची आहे. तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते की तुम्ही जो हा टास्क पूर्ण कराल तो जिंकला, तो या स्पर्धेचा विनर होईल. तेव्हा इकडे आता तिघींना हजार रुपये दिलेले असतात आणि त्याच्यामध्ये अख्खी रूम भरायची असते. तर आता ₹1000 काय येतं असं पौर्णिमा म्हणत असते. ती म्हणते की आई, हल्ली ₹1000 येतं तरी काय, ₹1000 रूम कशी काय भरणार? तेव्हा इथे आता अथर्व म्हणत असतो, हाच तर खरा टास्क आहे ना. आता ₹1000 कशी रूम भरणार ते तुम्हाला विचार करायचा आहे. तेव्हा इथे आजी म्हणत असतात की माझी रागिनी आहेच हुशार, किती छान तिने इथे आयडिया आता शोधून काढलेली आहे. तेव्हा आकाश म्हणतो, मग आत्या आमची हुशारच आहे, म्हणून तर तिने एवढ्या वर्ष हा बिझनेस आणि घर अगदी व्यवस्थित सांभाळले. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, अरे किती कौतुक कराल माझं, मला त्यांच्याशी बोलू दे तरी. तेव्हा इथे आता अथर्व म्हणत असतो, आई त्यांना तू किती वेळ देणार आहेस टास्क कंप्लीट करायला? तेव्हा रागिनी म्हणते, फक्त 2 तास. 2 तासामध्ये तुम्हाला तुमची रूम आता भरून टाकायची आहे. तेव्हा इथे आकाश आणि अथर्व दोघंजण आपल्या रूममध्ये जात असतात. तेव्हा रागिनी म्हणते, आपापल्या बायकांना मदत करायची नाही आत्ताच सांगते. तेव्हा इकडे दोघंजणं फक्त बघायला जात असतात, मज्जा घ्यायला. तर इकडे आता आजी म्हणत असतात की रागिनी, एवढा सोपा टास्क दिलास तू? तेव्हा रागिनी म्हणते, आई तुला सोपा वाटतोय पण एवढं पण सोपं नाही आहे. ₹1000 काय ते विचार करणार आहेत रूम भरण्याचा? इथेच तू विचार कर ना. तर इथे पौर्णिमा म्हणत असते की ₹1000 रूम कशी काय भरायची आहे? मला तर काहीच सुचत नाही आहे. ₹1000 हल्ली येतं तरी काय? अभि जर आता इथे असते तर निदान त्यांनी मला एखादी आयडिया तरी सुचवली असती, पण ते सुद्धा इथे नाही आहेत. आणि आई पण ना, थोडा वेळ तरी जास्त द्यायचा. 2 तासामध्ये विचार करायचा की रूम कशी भरायची आहे, नंतर सामान खरेदी करायचं आणि त्याच्यानंतरला रूम सजवायची सुद्धा. हे सगळं कसं होणार आहे 2 तासात? तर इथे भूमी आता काम करत बसलेली असते. आकाश येतो आणि म्हणतो, अरे वा, भूमी तर अभ्यासालाच बसली. तेव्हा भूमी म्हणत असते की हो, आता रूम तर सजवायची आहे ना. तेव्हा आकाश म्हणतो, मग काय सुचतंय तुला? तेव्हा भूमी म्हणते, बघ आता मी काय करते ते. तर इकडे आता भूमी आकाशचा फोन घेते आणि म्हणते की जरा मला तुझा फोन हवा आहे, आणि ती आकाशचा फोन घेते. तेव्हा इकडे आकाश म्हणतो की हे एवढे सगळे फोटो तू का बघतेस? तेव्हा भूमी म्हणत असते, हे बघ आकाश, आता ₹1000 असं काय करता येईल जेणेकरून अख्खी रूम भरून जाईल? तर आता माझ्यासाठी महत्त्वाची आहे माझी फॅमिली. माझी फॅमिलीच माझं जग आहे. मग आपले हे काही फॅमिली फोटोज आहेत, यांचं मी इनक्लॅच करणार आहे आणि माझ्या रूमभर मी लावेन. तेव्हा इथे भूमी म्हणते की मी हार्टशेपवाले बलून घेऊन येईन आणि त्याच्यावरती सगळे आपले फॅमिली फोटोज लावेन आणि अख्ख्या रूमभर ते सगळे चिटकवून ठेवेन. तेव्हा इथे आकाश म्हणतो की भूमी, तुला खूपच जास्त छान आयडिया सुचली आहे गं. तेव्हा इथे मानसी आता भूमीचं बोलणं ऐकते आणि म्हणते की भूमी, तुझं हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही आहे. मी तुला जिंकूच देणार नाही आहे. मी पण बघते ना, इनक्लॅच केलेले फोटोज तुझ्यापर्यंत कसे पोहोचतात ते. तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश, आता आपले बाजूवाले जे काका आहेत ना, जे फोटोग्राफर आहेत, त्यांच्याकडे फोटो मी पाठवून देते. ते तुझ्या ओळखीचे आहेत ना, त्यांना तू सांग ते आपले फोटोज इनक्लॅच करून देतील. मग फोटो रूममध्ये लावण्यासाठी तू माझी मदत करशील ना? आकाश म्हणतो, मी का तुझी मदत करू? हा टास्क तर तुझा आहे ना. तेव्हा भूमी म्हणते, हो ते सुद्धा बरोबर आहे, हा टास्क माझा आहे आणि मलाच तो पूर्ण करायला हवा. तेव्हा आकाश म्हणतो, मस्करी केली गं भूमी, मी करेन ना तुला मदत. तर इथे मानसी आता विचारच करत असते की आता मी असं काय करू जेणेकरून पूर्ण रूम माझी भरून जाईल. तेव्हा इथे अथर्व येतो. तेव्हा मानसी त्याला मिठी मारते, म्हणते, अथर्व, मला तरी सुचव ना काहीतरी, काय करू मी? तेव्हा अथर्व म्हणत असतो, हे बघ मानसी, आता तू जे काही केलेस ते अगदी बरोबर आहे. आता याच्या पुढे काय करायचं आहे याचा विचारसुद्धा तूच कर, नाहीतर म्हणशील की मी खूपच जास्त फाजील आहे, काही मस्करी करतो. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, काय रे तू पण, तुला सतत असं विचित्रच काहीतरी सुचत असतं का? तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो, मग थोडं तरी रोमॅन्टिक हो ना मानसी. तेव्हा मानसी म्हणते, सतत काय रोमॅन्टिक व्हायचं आहे? इथे ₹1000 काय आणायचं याचा मी विचार करते, तू सुद्धा काही सुचवत नाही आहेस, मग माझं डोकं फुटायची वेळ आली आहे. तेव्हा अथर्व म्हणत असतो, हे बघ मनू, ही परीक्षा तुझी आहे, त्याच्यामुळे तुला काय आणायचं त्याचा विचार तू कर. आपल्या इथे आपण चिटिंग करायची नाही आहे, तुला कळतंय ना?
तेव्हा इथे मानसी म्हणते, हो अगदी बरोबर, मी विसरले होते. अथर्व म्हणतो, एक सुद्धा नियम आता तोडायचा नाही आहे. तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते, मग मी काय असं आणू जेणेकरून अख्खी रूम भरून जाईल. तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो की मानसी, मी तुला भानावरती आणलं ना, मग आता माझं गिफ्ट आणि तू आपला गाल पुढे करतो. तेव्हा इथे मानसी आता मस्करीतच त्याला मारायला लागते. तर इकडे आता इनक्लॅश झालेले फोटोज घेऊन दादा आलेले असतात आणि फोटोज घेऊन जात असताना आता त्यांना इथे वेदांगी बघत असते, कारण तिला भूमीचा प्लॅन हा फ्लॉप करायचा असतो. भूमीला जिंकू द्यायचं नसतं. ती कशी महाजनांची सून म्हणून योग्य तिची नाही आहे याची जाणीव तिला आजीला करून द्यायची असते. आणि त्यामुळेच जेव्हा काका आता फोटोज घेऊन येत असतात तेव्हा इथे वेदांगी आता कारंजे चालू करते. त्यामुळे कारंजाचं पाणी काकांच्या अंगावरती सुद्धा सांडतं आणि फोटोसुद्धा भिजतात. तेव्हा इथे काका म्हणत असतात की हे फोटो तर आता खराब झाले, मॅडमनी बघितले तर ते उगाच माझ्यावरती चिडतील. मी जातो आणि दुसरे फोटोज इनक्लॅच करून लगेच घेऊन येतो. तेव्हा इथे वेदांगी म्हणत असते की कुणाला जिंकायचं आहे ते जिंकू दे, फक्त भूमी अजिबात जिंकता कामा नये, कारण ती जर जिंकली तर मग ती आकाशच्या आयुष्यातून लवकर काही जाणार नाही. तेवढ्यात भूमी त्या काकांची वाट बघत असते. ती म्हणत असते, कुठे राहिले काका, अजून कसे आलेले नाही आहेत. तेव्हा ती फोन करते. तेव्हा इकडे काका गाडी थांबवतात आणि भूमीचा फोन उचलतात. भूमी म्हणते की कधीपर्यंत येणार आहात तुम्ही, तसं सांगा ना, फोटो इनक्लॅच करून झालेत का. तेव्हा इथे काका म्हणतात, हे बघा मॅडम, फोटोज घेऊन मी आलो होतो, तेवढ्यातच कुणीतरी कारंजे चालू केलं आणि अख्खं पाणी माझ्या अंगावर त्यांनी फोटोसुद्धा भिजले. तेव्हा मी आता दुसरे फोटो इथून आणायला आलो आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते, किती वेळ लागेल आता तुम्हाला. तेव्हा इथे दादा म्हणतात की आता ते फोटो इनक्लॅच करायला पुन्हा एक तास जाईल आणि घेऊन यायला 15-20 मिनटं तर जातातच, पण मी येतोय लगेच. तेव्हा भूमी म्हणते, बरं ठीक आहे, या तुम्ही. त्यानंतर भूमी आता विचार करत असते की आता मी एवढ्या थोड्या वेळामध्ये काय मॅनेज करणार आहे, असं काय करू जेणेकरून माझी अख्खी आता खोली भरून जाईल. तेव्हा इथे भूमीच्या डोक्यामध्ये आता नवनवीन आयडियाजही येतच असतात. तर इथे आता रागिनीने तिघींना सुद्धा जमा केलेलं असतं. रागिनी म्हणत असते, काय मग मानसी, तू 1000 रुपयांमध्ये काय केलंस, तुझी खोली कशी भरून टाकलीस. तेव्हा मानसी म्हणत असते की मला काहीच सुचलेलं नाही आहे. तेव्हा वेदांगी आता भूमीकडे बघत असते आणि आपल्या मनामध्ये म्हणत असते की मानसी आणि पौर्णिमापैकी कुणीही जिंकू दे, मला काही फरक पडत नाही, पण भूमी मात्र आता हा टास्क हारलेली आहे. तेव्हा इथे मानसी म्हणत असते की मला काही सुचलंच नाही, त्यामुळे तुम्ही 1000 रुपये परत घ्या. तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो की मानसीला आहे ना भूमिताई बरोबर स्पर्धा करायचीच नव्हती आणि म्हणूनच ती मुद्दामून हरलेली आहे. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, नाही नाही, असं काही नाही आहे अजिबात, म्हणजे मला खरंच काही सुचलंच नाही की 1000 रुपयांमध्ये मी असं काय आणू जेणेकरून आमची खोली पूर्णपणे सगळी भरून जाईल. तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो की मला माहिती आहे मनू, हे सगळं तू मुद्दामून गेलेस. तेव्हा इकडे मनू म्हणते, सांगितलं ना असं काही नाही आहे म्हणून. तेव्हा इकडे अथर्वला सुद्धा राग आलेला असतो. त्याचं म्हणणं असतं की निदान तू प्रयत्न तरी करायला हवे होतेस, तू आधीच गिवअप करून टाकलंस. तर इकडे आता आजी म्हणत असतात, बरं ठीक आहे रागिनी, मानसीकडून पैसे घे बरं, तिने प्रामाणिकपणे सांगितले ना की तिला काही सुचलं नाही म्हणून, मग आता काही बोलू नकोस, पैसे परत घे. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, काय मग पौर्णिमा, तू काय केलंस 1000 रुपयांमध्ये ते दाखव बरं, तुला सुचलं ना, चल जाऊन तुझी रूम बघूया. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, हो आई, आधी मला सुचलं होतं, पण आता काय करायचं मला खरंच कळलं नाही. त्या प्लॅनवरती माझे सगळे पैसेसुद्धा खर्च झाले आणि मी माझी खोली भरूसुद्धा शकलेली नाही आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, घ्या आई, खोली तर भरली नाही आहे, पण 1000 रुपये खर्च केले, काय करायचं आता. भूमी, तुला काही सुचलं की नाही की तू सुद्धा 1000 रुपये तुझ्या जवळ ठेवलेस. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की माझा सुद्धा पहिला प्लॅन फसला, त्याच्यामुळे आता काय करायचं मला खरंच काहीच कळत नव्हतं. तेव्हा आकाश म्हणत असतो, अगं भूमी, असं काय करतेस तू, तुझा प्लॅन फसला म्हणजे तुझी आयडिया तर खूप छान होती, तू जर तसं केलं असतंस ना तरीसुद्धा चाललं असतं. तेव्हा इकडे आता भूमी म्हणत असते, तोच प्लॅन जो मी केला होता ना आकाश, तो पूर्णपणे फसलेला आहे. तेव्हा रागिनी म्हणते, काय गाई, आता काय करायचं, तिघींपैकी एकीने सुद्धा आपली खोली भरलेली नाही आहे, आता भूमीकडे हे अधिकार मी कसे देऊ बरं. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते की आत्या, मी काय म्हणाले, माझा पहिला प्लॅन फसला, पण माझा दुसरा प्लॅन बी तर होता ना, मी तसंच केलेलं आहे. आता तुम्ही बघा की मी माझी खोली कशी भरली येते आणि तुम्हाला जे वाटेल ते मला सांगा. तेव्हा इथे भूमी आता रूममध्ये अंधार केलेला असतो आणि ती म्हणते की थांबा, तुम्ही नंतर या, आणि ती आधी स्वतः जाते आणि दिवा वगैरे लावते.
तेव्हा इथे बाकीचे सगळेजण आता तिच्या घरामध्ये एंटर करतात। तेव्हा तिथे आल्यानंतर ती सगळ्यांना म्हणते की सगळेजण शांतीत आणि इथे एकमेकांच्या शेजारी उभे राहा ना। आणि इथे समोरच आता रागिनी आणि आजी दोघीजणी बसलेले असतात। तेव्हा इथे आता आरशामध्ये सगळेजण एकमेकांचा चेहरा बघत असतात। तेव्हा भूमी म्हणत असते की फोटोज नसले म्हणून काय झालं, या घरामध्ये सगळेजण माझ्यावरती एवढं प्रेम करतात, विश्वास ठेवतात आणि म्हणूनच आज मी इथे आहे। तर ही माझी फॅमिली आहे ना, तेच माझं जग आहे आणि ते माझ्यासाठी खूपच जास्त महत्त्वाचं आहे। तेव्हा इथे भूमीने खूपच छान पद्धतीने आपला टास्क आता कंप्लीट केलेला असतो। तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो, ताई अगं खरंच तू खूपच जास्त हुशारीने ही रूम अख्खी भरून ठेवलेली आहेस आणि हा सुगंधसुद्धा खूप छान येतोय। तेव्हा भूमी म्हणत असते की प्रकाशामध्ये सुगंध नसतो आणि इथे फुलामध्ये प्रकाश नसतो, पण दोघांचं एकमेकांवरती किती प्रेम आहे ते बघा, दोघंजण एकमेकांच्या सोबत तर आहेत ना। तेव्हा इथे आजी म्हणत असतात, काय मग रागिनी बघितलंस ना, माझी भूमी किती हुशार आहे, ती आहे की नाही महाजनांची नासून होण्याच्या लायकीची। तेव्हा इथे रागिनी म्हणते, हो हो अगदीच। तेव्हा इथे भूमीला आता टेन्शन आलेलं असतं, तिला असं वाटत असतं की मी जिंकले की नाही। तेव्हा इथे रागिनी एकदाच सांगते की भूमी या स्पर्धेची विनर आहे। तेव्हा इथे सगळ्यांनाच खूप जास्त आनंद होतो। तेव्हा भूमी म्हणते की मी आपल्या सगळ्यांचे फोटोज इनक्लॅच करायला सांगितले होते आणि ते मी हार्ट शेपच्या बलूनवरती लावणार होते आणि त्याने मी माझी रूम सगळी सजवून घेणार होते, पण त्यावेळेला फोटोज खराब झाले आणि पुन्हा काढायला सांगितले असते तर तेवढाच उशीर झाला असता आणि वेळ खूप कमी होता, म्हणून मी आता इथे आपल्या फॅमिलीला बसून आरशामध्ये बघितल्यानंतर हीच माझी फॅमिली आहे, ते माझं जग आहे असं आता आकाश म्हणालेला असतो। ते ऐकून इकडे रागिनीला खूपच जास्त आनंद झालेला असतो। भूमी म्हणते की तुम्ही तोंड गोड कराल ना, मी इथे आता सगळ्यांसाठी पेढे आणलेले आहे। तेव्हा भूमी आता पेढ्यांचं ताट घेऊन येते आणि सगळ्यांच्या हातावरती एक एक पेढा देते। तेव्हा आकाश खूप खुश होतो आणि म्हणतो की भूमी हे सगळं फक्त तुलाच सुचू शकतं, अगं बघ ना किती छान पद्धतीने तू हे रूम सजवलीस, आरशामध्ये सगळ्यांना उभं केलंस, खूपच छान आयडिया आहे। तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश तू इथे आता शांतपणे बस बरं। तेव्हा आकाश म्हणत असतो की भूमी बघ ना, म्हणजे ही स्पर्धा तू जिंकलीस सुद्धा, आत्याला तर खूपच जास्त आनंद झाला असेल बरोबर ना। तर इकडे आता भूमी आकाशला म्हणते की मी आलेच। तेव्हा आकाश म्हणत असतो की भूमी तुला आता हळूहळू सगळं आठवणार आहे आणि तुला एकदा का सगळं आठवलं की माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातील। तर पुढील भागामध्ये आपण बघूया। इथे वेदांगी म्हणत असते की आकाशचं प्रेम मिळवण्यासाठी मी हे सगळं केलं। तेव्हा भूमी म्हणत असते की प्रेम एखाद्याकडून असं हिसकावून ओरबाडून नाही घेता येत, कळतंय ना तुला। तेव्हा भूमी म्हणते की आता तू इथे एक क्षणभर सुद्धा राहायचं नाही, लवकरात लवकर तू इथून निघून जायचं, कळलं ना तुला। आतापर्यंत या घरची पाहुणी म्हणून मी तुझा खूप आदर केला, पण आता नाही, आता गोष्ट माझ्या नवऱ्याची आहे, त्याच्यामुळे त्यांच्यापासून लांब राहा। तेव्हा इथे आता रागिनीला भूमीच्या या बोलण्याचा खूपच जास्त राग आलेला असतो।